आज आपण आहे ना काही वचनं बघणार आहोत. त्याला म्हणतात बोधवचन. बोधवचनामध्ये पहिलं वचन येतं सत्यम वद. सत्यम वद म्हणजे काय? खरे बोल. गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. म्हणजे ईश्वरच सत्य आहे आणि सत्य हेच ईश्वर आहे. तर आपल्याला असं माहिती आहे की खरं बोलायचं. खरं बोलायचं म्हणजे काय? जे जसं आहे तसं सांगायचं. ह्याला सत्य म्हणायचं. पण कधी कधी शास्त्रामध्ये ह्याला सत्य मानलेलं नाही. समजा एक माणूस आहे जो गायीच्या पाठीमागे पळत चाललेला आहे आणि त्याला गायीला मारायचंय आणि तो तुम्हाला विचारत आहे की गाय कुठल्या दिशेने गेली. तर तुम्ही सांगाल का ज्या दिशेने गाय गेली त्या दिशेचं आपण डायरेक्शन देऊ का? जर तसं तुम्ही केलं तर तुम्ही गायीच्या हत्येचं पातकासाठी तुम्ही सपोर्ट केल्यासारखं होतं आणि असं करणं ह्याला सत्य नाही म्हणत. उलट ह्याच्यामध्ये तुम्ही गायीला वाचवण्यासाठी जर खोटं बोललं तरी त्यालाही सत्य मानलं जातं. अशा प्रकारे आपल्याला समजायला पाहिजे की समाजाच्या व्यक्तीच्या हितासाठी जे चांगलं असतं त्याला त्याच्यातनं त्यांचं कल्याण होणार असेल ते सांगणं म्हणजे सत्य आहे. इथं बघा आपण बघतो की सतचा अर्थ काय? सत कडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे सत्य. म्हणजे सत काय आहे? सत हे आहे ईश्वर हा सत्य आहे आणि त्या ईश्वराकडे घेऊन जाणारा जो मार्ग असेल त्याला सत्य म्हणतात. इथे बघा की काही काही वेळेस काय होतं, एक ख्रिश्चन गुरु होते सेंट पॉल नावाचे. ते म्हणाले की जर ईश्वराकडे घेऊन जाताना मला खोटं बोलावं लागलं तरी मी ते बोलायला तयार आहे. कारण आपण त्यांना ईश्वराच्या चांगल्या मार्गाकडे, सत्याकडे, खऱ्या सत्याकडे घेऊन जात आहोत. त्याचबरोबर आहे ना, म्हणून असं इथं म्हणायला वाटतं की ज्या गोष्टीने प्रभूचा महिमा वाढत असेल ते खोटं जरी असलं तरी ते सत्यच आहे. या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं की आपण म्हणतो श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तर किंवा येशू ख्रिस्ताने एका भाकरीत 2000 लोकांना जीव घातला. या दृष्टिकोनातनं जर बघितलं आपण तर ही गोष्ट सत्यच मानायला पाहिजे. ओके. मग इथे बघा सत्य बोलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही. सत्य सहज निघतं. पण खोटं बोलण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, प्रयत्न करावा लागतो. लहान मुलांना आपल्याला कधी सांगावं लागतं का खरं बोल म्हणून? नाही. कारण ते जे बघितलं, जे ऐकलं, जे पाहिलं तेच सांगतात. म्हणून ते नेहमी सत्य सांगतात. ओके. त्याचबरोबर कसं असतं, जे ऐकलं नाही, जे बोललं नाही ते लहान मुलं सांगत नाहीत. खोटं काही बोलू शकत नाही लहान. एक एक स्टोरी आहे. एक सत्यकाम जाबाल नावाचा एक माणूस होता किंवा शिष्य होता. तो धम्य गुरुकडे गेला होता. तर धम्य गुरुनी त्याला विचारलं, की "तुझं गोत्र काय आहे? तुझ्या वडिलांचं नाव काय आहे?" तर तो सत्यकाम जबाल सरळ म्हणाला, की "मला हे माहित नाही." आणि ते त्याने सत्य बोललं म्हणून धम्य ऋषींनी त्याला यज्ञोपवीत दिलं. पण यज्ञोपवीत देऊन त्याला संस्कारित केलं. म्हणजे सत्य बोलल्याने त्याचा फायदा झालेला आहे. बघा, सत्य म्हणजे काय हो? प्रामाणिकपणा किंवा आपल्या विचारांशी, आपल्या भावनांशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही वैदिक काही वाचन करतात, उपनिषदाचं वाचन करतात, गीतेचं वाचन करतात, त्याच्यातले तुम्हाला जर काही विचार आवडलेले असतील, तर त्या विचारांचा, त्या गोष्टींचा प्रसार करणं म्हणजे आपण सत्यनिष्ठ बनतो. म्हणजे आपण प्रामाणिक बनतो. अशीच एक स्टोरी आहे बघा, आपण ऐकलेली आहे बऱ्याच जणांनी. हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये वचन दिलं होतं आणि स्वप्नातलं वचन त्याने जागेपणी सत्यामध्ये ते खरं केलं. इतका तो हरिश्चंद्र सत्यवचनी होता. तसंच आपण एक बघितलंय सत्यवचनी युधिष्ठिर म्हणून. युधिष्ठिराला असंच सगळ्यांनी विचारलं की तुम्ही खोटं कसं काय बोलत म्हणून? तो म्हणाला त्याच्यात काही फार महत्व नाही. माझी वाणीच असत्य बोलत नाही. म्हणून धर्मयुद्धामध्ये ज्या वेळेस भगवंताने त्यांना सांगितलं की एक वाक्य बोल, त्यावेळेस त्यांनी एक वाक्य बोललं ते होतं नरो वा कुंजरो वा. हे वाक्य
अनुपम सत्य आहे. बघा, भगवंतानी ज्यावेळेस ही सृष्टी बनवली ना, त्यावेळेस त्यांनी मनुष्याकडे दोन घडे दिले, दोन हंडे दिले. ते एका हंड्यात होतं सत्य आणि एका हंड्यात होतं सुख. भगवंतानी काय सांगितलं की सुख वाट आणि सत्य स्वतःकडे ठेव. पण त्यावेळेस मनुष्य झोपी गेला आणि त्यांनी घडे बदलले आणि त्यांनी काय केलं, सुख स्वतःकडे ठेवलं आणि सत्य वाटायला लागला. त्यामुळं सत्य हे, सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे निर्मळ झऱ्यासारखी वाहणारी वाणी, ती सत्य आहे. ओके. आणि सत्याशिवाय, आणि तुम्हाला माहिती पतंजल योग सूत्रामध्ये अष्टांग योगामध्ये पहिला जो यम भाग आहे ना, त्या यमामध्ये पतंजल मुनींनी 5 यम सांगितले. त्याच्यामध्ये पहिला सत्य, सत्य अहिंसा, सत्य अहिंसा असे 5 सांगितले. त्याच्यात पहिला त्यांनी सत्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सत्याशिवाय ना, सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे 5 त्यांनी सत्य सांगितले, 5 यम सांगितले. सत्याशिवाय तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही. सत्य हे तुम्हाला आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी, दैवी घडण्यासाठी मदत करते. सत्य मानवाच्या जीवनाचा मंत्र आहे आणि सत्याचा शोध हेच विज्ञानाचं आणि तत्वज्ञानाचं ध्येय आहे. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जेवढं आपण खूपदा काय करतो, आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी अननेसेसरी, गरज नसताना, त्याच्याने कोणाचं काही खराब नाही होणार पण आपण छोटे छोटे खोटे बोलतो. तर आजपासून एक डायरी करूया. छोटस जर खोटं बोललं तरी आपण त्याला ब्रेक करू.